पुन्हा एकदा श्रीकांत मुळीक यांच्या समवेत हॅलो हॅलो चला संघर्ष संघातील खेळाडूंना विनंती आहे की अंपायर या ठिकाणी पाठवून द्यायचे। चला संघर्ष ए संघाच्या संघनायकाला विनंती की आपण 2 अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये पाठवून द्यायचे। तरी असं डेफिनेटली या अगोदरचा आपण सामना पाहायला एक जबरदस्त लढत या ठिकाणी पाहायला मिळाली। तरी सर्व खेळाडूंचं आम्ही लक्ष वेधतोय कारण इथून होणाऱ्या प्रत्येक सामन्यांसाठी तुम्हाला या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धासाठी 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल। जर का एखादा संघ 20 मिनिटांच्या वर या ठिकाणी गेला तर त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। याच्याकडे देखील आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे शिवाजी महाराज असे या छत्रपती शिवाजी त्यांना मानाचा मुजरा वक्तुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम निर्वे शिवे सर्वासाधिके या गणरायाला 4 वेद 14 कला आणि 64 विद्यांचा अधिपती गणराया या गणरायाला वंदन करून आपण आर्यन 11 चषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय। या क्रिकेट स्पर्धेतील आजच्या दिवसात पहिल्या फेरीत दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे जिथे आपण पाहतोय पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा 1 या धावेनं श्री गणेश झालाय। बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय श्री गणेश एकदंत लेट्स जी स्पोर्ट्स 11 हा संघ जिथे सलामीची जोडी देखील मैदानामध्ये प्राचारण झाली आहे। राजू नरळे यांना आपण पाहतोय तरेच बॅटीची कडा जरूर घेतली जिथे फक्त आणि फक्त एक धाव पाहायला मिळाली आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या 2। षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण पाहतोय राजू नरळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं। तर यस पुन्हा एकदा आपण थोडंसं मैदानाकडे जातोय जिथे आपण पाहतोय राजू नरळे याच्यावरती आक्रमण केलं संजय पार्ले यांना आपण पाहतोय ऑन मार्क वरती तर त्यांना साथ देतात राकेश पटेल। तर राजू नरळे आपण पाहतोय संघाची एकूण धावसंख्या जाऊन ठेपली आहे। स्लोवर प्रतीचा अगदी पहा फसवा चेंडू होता जिथे नीटचा अंदाज बनता आला नाहीये। संघाची एकूण धावसंख्या योगेश धावसंख्या झाली आहे ती स्कोर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला जिथे आपण 7 धावा धावफलकावरती पाहतोय परंतु पहाना जिथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पंच केले 1 धाव तर प्राप्त केली आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव देखील प्रयत्न केली आहे। अगदी चेंडूची शोधाशोध चालू आहे परंतु स्पर्धेचा नियम आहे जोपर्यंत चेंडू सापडत नाहीये तोपर्यंत खेळाडू अर्थातच फलंदाज या धावा कुठून
काढू शकतात आणि आपण पाहतोय तब्बल 4 धावा या ठिकाणी वसूल केल्यात आणि या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र बिनगडी बाद 11 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना आपण पाहत राजू नरळे यांचं चिते सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे पाहायला मिळतं संजय पारले आणि त्यांना सुरेख साथ देतात राकेश पटेल. एक दिवसीय रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आर्यन स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलासवासी बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025. आता मात्र हे फटका पुन्हा एकदा मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी तटवलाय. या फटक्यामागे 2 धावा देखील वसूल केल्यात आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनगडी बाद 13 धावा. पहिला सामना काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. अक्षरशः तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली त्या सामन्यामध्ये. परंतु हा सामना देखील पुन्हा एकदा त्याच पद्धतीने होईल अशीच अपेक्षा या ठिकाणी ठेवूया. पुन्हा एकदा श्रीपॉइंटच्या क्षेत्रामध्ये पंच केलाय. जिथे बघता बघता चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार चौकार चौकार. 17 धावा दापलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 आपण पाहतो समाप्त झालं. एका षटकामागे तब्बल 17 धावा या ठिकाणी कुठून काढल्यात. या अगोदरचा सामना पाहायला तर तब्बल 92 धावांचा पाठलाग करायचा होता. अगदी सामना येऊन ठेपला होता 1 चेंडू आणि 5 धावांवरती. काय जबरदस्त मॅच झाली होती. अक्षरशः पैसा वसूल या ठिकाणी तो सामना पाहायला मिळाला होता. मिस्टर 360 अक्षय सरोद त्यानंतर हॅप्पी सिंग हरलेच जरूर परंतु प्रेक्षकांची मने जिंकून गेलेत. काय जबरदस्त लाजवाब खेळ राहिला होता त्यांचा या मैदानावरती. आणि मी तर म्हणेन आयुष्यात तुम्हाला जिंकायचं असेल जिंकत असाल तर जिंकण्याची सवय लागून घ्या आणि हारायचं असेल तर गंमत म्हणून हरला असा खेळ करणं. अगदी तशा स्वरूपाचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या पूर्वार्ध. निश्चित मी तर म्हणेल की तुम्ही हरलात कशा पद्धतीनं त्यापेक्षा तुम्ही लढलात कशा पद्धतीनं हे खूप महत्वाचं आहे. अगदी खूप चांगली लढया वृत्ती दाखवली रॉयल या संघानं. हरलात तरी भेद जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि मी तर म्हणेल जरूर जिंकले संघर्ष पण चर्चा मात्र रॉयल संघाची होईल. काय जबरदस्त खेळ राहिला त्यांचा या अगोदरच्या सामन्यामध्ये. तर नाव बॅक टू क्रिकेट थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये तर किमान 17 धावा प्राप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते अर्थातच श्री गणेश या संघाला. तर गोलंदाज आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहे तर सागर अनुसे. बघा सागर अनुसे यांनी देखील प्रभावित केलंय. रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय तेव्हापासून हर एक प्रत्येक स्पर्धेमध्ये सागरनं देखील स्वतःला सिद्ध केलाय आणि तोच सागर अनुसे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. ऑन स्ट्राईकला आपण पाहतो राकेश पटेल यांना आपण पाहतोय. स्लो बार त्यावरती केलंय आक्रमण. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकारावरून चेंडू होतोय नतमस्तक 6 धावन करता. मग अशा प्रकारची फटकेबाजी ही तुम्हाला करावीच लागेल कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील ताकदवार खेळाडू राहुल जाधव याची चर्चा देखील रबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये होते. त्यांनी देखील या मैदानावरती एक अनोखा विक्रम अर्थातच 6 चेंडूमागे 6 धावा वसूल करण्याचा विक्रम या मैदानावरती रचलाय. गणेश अहिरे सारखा खेळाडू या संघामध्ये आपण पाहतोय. सागर अनुसे देखील तो स्वतः जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला 4 षटकांमागे किमान 50हून जास्त धावा शोधणं गरजेचं आहे. अगदी तशा प्रकारचा प्रयत्न देखील चालू आपल्याला पाहायला मिळतोय सलामीच्या आघाडीच्या या फलंदाजच्या माध्यमातून. संघाची एकूण धावसंख्या केडी आम्हाला सुचवतायत बिनगडी बाद 24 धावा दापलकावरती आपण पाहतोय. संजय पार्ले यांना आपण पाहतोय. आता मात्र थोडासा बाहेर चेंडू जिथे पंचांनी स्वर मारा घोषित केलाय. अर्थात एका धावेची भर पडेल. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनगडी बाद 25 धावा. सागर अनुसे यांची कुठेतरी लाईन बिघडताना पाहायला मिळते. अगदी लेन टू लेन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. अगदी स्लोवर
अगदी आपल्या फिरकीनं घरकन गिरकी घेतात. पहाणा चेंडू फेकल्यानंतर कसा अगदी स्किट देखील होतो, अगदी वळण देखील घेतो, लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ही तर सागर अणुसे यांची ओळख राहिली आहे. अगदी पुन्हा एकदा गोलंसाठी तयार होत आहेत. संजय पार्ले यांना चेंडू समजत नाही. स्टेप ऑफ झाले, पावलांचा उपयोग केला, परंतु पहा पंच इशारा करता इट्स अ कॉल वाईट. हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळेल. संघाची एकूण धावसंख्या जातीये 26 धावा. 26 धावा धावफलकावरती पाहतोय. तर सागर थोडेसे थांबतायत. प्रेक्षक देखील आतुरतेने या स्पर्धेची वाट पाहतात, कारण ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये देखील खूप मजा येणार यात मात्र शंका नाही आहे. उत्कंठा तर सर्वांना लागली आहे की कोणता खेळाडू कोणता संघ फायनल पर्यंत मजल मारेल. परंतु पहा जिथे सागर अणुसे करतायत चूक, वारंवार सातत्याने या ठिकाणी अवांतर स्वरूपाचे चेंडू फेकतायत. जिथे पुन्हा एकदा पंचाने इशारा केला इट्स अ कॉल वाईट, हा चेंडू देखील वाईट आहे. जिथे 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चालू असताना आपण पाहतोय जिथे संजय पार्ले अगदी सुरेख साथ देत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मारायचा होता अमरावतीला, राहिलाय बारामतीमध्ये. अगदी पहा ना चेंडू कसा येतोय, कुठून येतोय, कधी येतोय हे देखील समजत नाहीये. कारण अगदी स्लोवर प्रति ते चेंडू येतात, आधीच बॅट हवेमध्ये फिरते, नीटचा अंदाज बांधता येत नाहीये. जिथे आपण पाहतोय सागर चांगली गोलंदाजी करतायत. संघाची एकूण धावसंख्या आहे त्या जागेवर स्थिरवते 27 धावा धावफलकावरती. सागर पावसांची रिमझिम चालू झाली आहे. पाऊस या आता मात्र पुन्हा एकदा सोहता या ठिकाणी विकेट सोडतायत. विकेट किपर आता मात्र आपली भूमिका बजावतात. पहिला हादरा बसलाय श्री गणेश टीमला. चला 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 या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं लक्ष वेधतोय. कारण मित्रांनो तुम्हाला 5 मिनिटांचा या ठिकाणी प्रत्येक हर एक षटकामागे अवधी दिलाय. जिथे दुसरं षटक फेकण्याकरता 4 मिनिटांचा अवधी झालाय. सागर अणुसे या ठिकाणी आपण नोटीस करायचं, लक्ष द्यायचंय. जिथे आपण पाहतोय धावगती जर पाहिली तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतात प्रतीक. परंतु पहा सागर करतायत काय, जिथे चेंडू पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय सागर अणुसेच्या माध्यमातून. जिथे गोलंदाजीसाठी आले ना तिथे पहिल्या चेंडूपासून त्यांनी चेंडूपासून आपण जर पाहिलं तर चेंडूला अतिशय वेग देण्याचा प्रयत्न केला नाहीये. अगदी स्लोवर प्रतीचे चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु पहा पुन्हा एकदा, परंतु चांगला चेंडू तटवलाय जरूर. शिवा चुकी करणार नाहीये. या संघातील सर्व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची निवड केली आहे. तो शिवा चेंडू खाली आलाय. आणखीन एक खतरा, झटका क्रमांक 2. चला चला या ठिकाणी षटकांचा खेळ संपलाय. जिथे तुम्हाला 2 षटकामागे धावा उभारल्या श्री गणेश या संघानं आपण पाहतोय. 2 गडी बाद 28 धावा झालेत. तर येस मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा खेळाडू येतोय रोहन, अर्थातच आरफी. तर त्याच्या हर एक षटकाराकरता 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. आयोजकांच्या यादीमध्ये त्यांचं देखील नाव अगदी अधरानं घेतलं जात आहे. कारण आर्यन स्पोर्ट्स 28 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ संपला. आर्यन स्पोर्ट्स क्रिकेट क्लब म्हटलं की नवतरुण नवयुवकांचं हे स्पर्धा आयोजक आहेत आणि त्याचे आपण पाहतोय आरफी याचं देखील अगदी नाव घेतलं जात आहे. फ्रेश पाटील असतील, सौरभ पोटे असतील, सौदी असतील, रितेश यादव असतील, कारण यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय.
बघा 2 षटक फेकण्यासाठी 12 मिनिटांचा अवधी घेतलाय. शिवा यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आले. शॉट ऑफ पुल करायचा होता, अगदी अतिरिक्त उसळी या चेंडूने घेतली. बघा पंचांनी 1 बाउन्स देखील इशारा केलाय. अगदी आपण पाहू शकाल शिवा पंचांकडे अचाल नजरेने पाहत आहेत. जिथे संघाची एकूण धावसंख्या आपण पाहत आहे 2 गडी बाद 29 धावा. शिवा बघा या संघातील एक टॅलेंटेड खेळाडू आहे. अगदी अल्पावधीमध्येच याची या संघामध्ये निवड झाली आहे. सातत्यानं प्रॅक्टिस सत्रामध्ये आम्ही या खेळाडूला पाहतो, परंतु आज आपण पाहतो इन ॲक्शन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, जिथे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळतोय. या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या झाली 2 गडी बाद 31 धावा. बघा 31 धावा. शिवाचा वेग आपण पाहतोय. कामोटे इंकडून मारा करतायत. राकेश पटेल फलंदाजी करतात, जे सलामीसाठी आलेत, ज्यांच्या माध्यमातून एक षटकार देखील पाहायला मिळाला. परंतु राकेश पटेल यांना आता मात्र रुद्ररूप धारण करावं लागेल. मोठे फटकेबाजी ही करावीच लागेल. एक आव्हानात्मक धावसंख्या उभारायची असेल तर तुम्हाला मोठे फटकेबाजी करावं लागेल आणि तो मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू आदळलाय नो मॅन्स लँड मध्ये, जिथे धावा केल्यात प्राप्त 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 33 धावा. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिथे षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय शिवा याची अद्याप देखील चांगली गोलंदाजी आहे. कारण एखादा मोठा फटका, एखादा चौकार, एखादा षटका अद्याप देखील मारू दिला नाही आहे. रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्याला कदाचित अशा गोष्टी कमी या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु शिवा यानं करून दाखवलाय. तो सातत्यानं लेन टू लेन गोलंदाजी करतोय. अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे या चेंडूवरती देखील पाहायला मिळते फक्त आणि फक्त 1 धाव आणि एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे 2 गडी बाद 33 धावा. कौतुक करावं लागेल शिवा याचं, ज्या पद्धतीनं, ज्या विश्वासानं याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. अगदी तो विश्वास सार्थक ठरवताना पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी करतायत, अगदी फलंदाजांना जागेवरती ठेवण्याचं काम करतायत. एकही मोठा फटका मारू देत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. परंतु पहा पुन्हा एकदा यॉर्कर प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी सातत्यानं वारंवार या ठिकाणी चांगल्या प्रकारचे चेंडू पाहायला मिळत आहेत, जिथे फक्त पुन्हा एकदा 1 धाव पाहायला मिळते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. 2 गडी बाद 35 धावा धावफलकावरती. याचं डेफिनेटली आपण जर पाहिलं तर 5 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला 1 षटक संपवायचं आहे, जिथे शिवानं चांगली कामगिरी करतोय. अगदी सातत्यानं आखूड टप्प्याची चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडू मागे वेग देखील पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत, अगदी जागेवरती ठेवण्याचं काम करतात. राकेश पटेल टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्यांनी छाप सोडले, पण रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहा अगदी नाखुश केलंय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचं होतं. डॉट 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 अगदी डॉट प्रकारचे चेंडू पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 झालं समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 2 गडी बाद 35 धावा. त्याला आरपी याच्यासाठी प्रत्येक षटकाराकरता जरूर 500 लगावलेत, पण आरपी यांच्या बॅटला अजून देखील बॉल स्पर्श देखील झाला नाहीये. आरपी यांना या ठिकाणी एखादा षटकार लगवावा लागेल संघासाठी आणि स्वतःसाठी देखील. चला 3 मिनिटांचा अवधी राहिलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपलं लक्ष वेधतोय. 3 मिनिटांचा अवधी या ठिकाणी राहिलाय, कारण तुम्हाला 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये संपवायची होते, जिथे तुम्ही पहिल्या षटकाकरता 6 मिनिटांचा अवधी घेतला, दुसऱ्या षटकासाठी 6 आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 मिनिटांचा अवधी घेतलाय. म्हणजे तुम्हाला उर्वरित मिनिटांमध्ये अर्थातच 4 मिनिटांमध्ये या ठिकाणी ही षटक संपवायचं आहे, पाहायचं आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी शेवटचं आणि अंतिम षटक, ज्याला स्लॉक षटक म्हणतो ना, असं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज किरण. आणि किरण करतायत काय, जिथे आपण पाहतोय अतिरिक्त उंची
आवाक्याच्या बाहेर उंची, जिथे पंचांनी 9 चेंडू देखील घोषित केला. 1+1 2 धावा आणि या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 37 धावा धावफलकावरती पाहतोय. आरपी यानं 500 रुपयाची संधी गमावली आहे, कारण त्याच्या आवाकामध्ये देखील चेंडू होता, अगदी लॉलीपॉप चेंडू होता असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. आता मात्र पारितोषिकामध्ये थोडासा बदल होतोय. आता चौकार जरी लगवला तरी 500 रुपये आहेत. परंतु पहा राकेश पटेल अखेर या ठिकाणी झोपलेले जागे झालेत. षटकार खेचून आणतात, षटकार पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो, चला तिसऱ्या पंचांची मागणी केली, परंतु आपण पाहतो राकेश पटेल उशिरा का होईना या ठिकाणी जागे झालेत असं म्हणतं की अवघड ठरणार नाहीये. अगदी काही आघाडीच्या चेंडूमध्ये ते शांत पाहायला मिळत होते, पण तो शेवटच्या षटकामध्ये अर्थातच स्लॉक हाणामारीच्या षटकामध्ये आता मात्र हाणामारी करण्यास सुरुवात केली आहे, जिथे संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 43 धावा. आता मात्र हॅलो हॅलो, तर संघाची एकूण धावसंख्या किरडी सुचवतायत 2 गडी बाद. तर एकच धाव आहे, म्हणजे 50 अर्धशतक या ठिकाणी संघाचं या ठिकाणी पूर्ण होत आहे. रोहन सिंग साठी पारितोषिक मात्र भरपूर होती. अगदी त्याने एक धाव जरी काढली तरी देखील त्याच्यासाठी 500 रुपये होतं. आधी षटकारा करता लावलं 500, तदनंतर चौकार येत नाहीये म्हणून एक धाव एका धावे करता देखील लावलं, परंतु होतंय काय जिथे मैदानावरती रोहन सिंग याला स्ट्राईकच भेटत नाहीये. अविनाश जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा तर जरूर या ठिकाणी धावफलकावरती उभारल्यात श्री गणेश एकदंत लेट एजी स्पोर्ट्स या संघानं. परंतु पाहतोय आपण जिथे अविनाश फुल टॉस आहे, जिथे 9 चेंडू तर पंचांनी घोषित केला आहेच, परंतु बघायचं अखेर आयोजकांचं स्वप्न पूर्ण झालंय. रोहन सिंग स्ट्राईक वरती आलेत, जिथे काय षटकार किंवा चौकार करता एका धावे करता 2 धावा काढल्या तर 200 रुपये आहेत, एक धाव काढली तर 100 रुपये आहेत.
चौकार षटकार 500 या ठिकाणी पैसे कमवण्याची नामी संधी आहे रोहन सिंग यांना. आणि डॉट चेंडू आला तर त्यांनी आयोजकांना पैसे जमा करायचे. तर संघाची एकूण धावसंख्या झाली 52 धावा. रोहन सिंग नजरा आहे सर्वांच्या या खेळाडूवरती, काय करतील आरपी. तर षटकार येईल का? षटकार लगावला तर मला वाटतं हे आयोजकांना झोपून देणार नाहीयेत. परंतु काय होत आहे, जिथे एक धाव अखेर 100 मिळवलेत. तर डेफिनेटली या ठिकाणी एका पहिलं पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्यात बॅटिंग करणारे अर्थात श्री गणेश या संघानं 53-54 धावांचं आव्हान या ठिकाणी पेलायचंय. चला या ठिकाणी लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तत्पूर्वी विनंती करेल नितेश 11 ईगल बॉयज आणि जंक्शन या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण टॉससाठी यायचंय. नितेश 11 ईगल बॉयज आणि जंक्शन या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण इमिजिएटली या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. श्रीकांत आणि धन्यवाद उदयदादा पवार ज्यांचं सुमधुर संगीत मात्र आपण ऐकलं. खरं तर क्रिकेटची खमंग मेजवानी आणि त्याचबरोबर असणारा हा संगीताचा सुरेल नजराणा तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकणारी आर्यन स्पोर्ट्स क्लब खळंबोली आयोजित स्वर्गीय बारकुबाई नामदेव पाटील स्मृती चषक 2025 ही दैदिप्यमान क्रिकेटची स्पर्धा. खरं तर आमचे सर्वच युवा आयोजक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अर्थातच प्रयेश पाटील, सौरभ मोठे, सौदी, रितेश यादव, त्याचबरोबर ऋषी थोरात यासारख्या युवा आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार वर्ग. खरं तर खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि प्रयेश म्हटलं ना तर सर्वांच्या समवेत राहणारा, सर्वांना अगदी आपलंसं करणारा असं एक व्यक्तिमत्व. चला विनंती असेल यानंतरची होणारी लढत नितेश 11 ईगल बॉयज वर्सेस जंक्शन या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती. आय थिंक जंक्शन संघाचा स्क्वॉड या ठिकाणी उपस्थित आहे. तर संघनायकाला मी विनंती करेन विकी प्लीज. येस, या ठिकाणी संघनायक आलेले आहेत आणि त्याचबरोबर विनंती असेल रितेश 11 दोनही संघनायक उपलब्ध आहेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. परंतु मित्रांनो सामन्याच्या उत्तरार्धाकडे आपण बोलूयात. आयोजकांचा आपण या ठिकाणी जरूर उल्लेख करत होतो. सर्व युवक आहेत आमच्या समवेत जुळले गेलेत. अगदी अमित मोठे देखील आमच्या समवेत जुळले गेलेत. अर्थातच वडिलांकडून मिळालेला जो वारसा आहे क्रिकेटचा तो देखील पुढे चालवत असताना आपल्या समवेत या ठिकाणी जुळले गेलेत. चला जंक्शन संघाचे संघनायक आलेत, नितेश 11चे संघनायक आलेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. कैलास देखील आमच्या समवेत जुळले गेलेत. प्रयेश पाटील असतील, राजा पाटील असतील, त्यांच्या समवेत सातत्यानं आपल्याला आणखीन एक व्यक्तिमत्व पाहायला मिळतं ते म्हणजे कैलास चौधरी. क्रिकेट या खेळासाठी त्यांच्या माध्यमातून दिले गेलेलं बहुमूल्य योगदान कळंबोली एक्सप्रेस नावानं देखील त्यांना संबोधलं जातं आणि अगदी त्यांच्या सिरवी समाज प्रीमियर लीगमध्ये देखील आपण त्यांना अगदी दैदिप्यमान कामगिरी करताना पाहतो. तर विनंती असेल कैलास टॉस करायचं. आपण सर्व युवा आयोजक आहेत आणि या युवा आयोजकांनी आयोजनामध्ये आपला असणारा हातखंडा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलाय. अगदी सर्वांना प्रभावित करणारी ही स्पर्धा. कळंबोलीचं हे वैशिष्ट्य राहिलंय. कोणतीही स्पर्धा घ्या, कोणतेही आयोजक घ्या, स्पर्धा दर्जेदार असणार यात मात्र शंका नाहीये. आणि अगदी तसंच काहीचं चित्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. ज्यावेळेला जबाबदारी दिली गेली स्पर्धा आयोजनाची त्यावेळेला ही जबाबदारी लिलया पेलवली गेली
आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रयश पाटील असतील, सौरभ मोढे असतील, सौदी असतील, रितेश यादव असतील, त्याचबरोबर ऋषी थोरात असतील, अगदी यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असणारे आपले आरपी देखील असतील, हे देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. अमित देखील असतील आमच्या समवेत या ठिकाणी मुख्य मंचावरती आहेत. बरेचशी नावं आहेत, बरेचशी खूप सारी नावं आहेत, यांचा उल्लेख आपण जरूर येणाऱ्या कालावधीमध्ये करणार आहोत. परंतु युवकांना कळंबोली क्रिकेटला या ठिकाणी जरूर प्रमोट केलं गेलं आहे आणि हे कळंबोलीचं येणाऱ्या कालावधीमधील युवा भवितव्य. तर चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची. तर सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. यावर्षीच्या क्रिकेट हंगामामधली अर्थातच पावसाळी रबर बॉल क्रिकेटची या संघासाठीची सर्वोत्तम यशस्वी जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू राहुल जाधवसाठी एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंच इशारा करतायत. हो, चेंडू ओव्हर शोल्डर राईट आहे. इट्स अ वाईट बॉल. तर नितेश 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नितेश 11 वर्सेस जंक्शन हे बॅटल आपल्याला यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. दोनही संघांमध्ये युवा खेळाडूंचा सर्वाधिक भरणा आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर पहिल्या हाफमधले जर दोन संघ आपण पाहिले ना या ठिकाणी संघर्ष एक संघ आपण जरूर या ठिकाणी घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सध्याच्या घडीला जो संघ या ठिकाणी गोलंदाजी करतोय अर्थातच श्री गणेश लेट SG स्पोर्ट्स एकदंत हा संघ जर आपण पाहिला तर या संघामध्ये काही अनुभवी चेहरे आणि त्याचबरोबर काही युवा चेहऱ्यांचा देखील समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या 54 विजयासाठी लक्ष्य आहे. 53 धावा उभारल्या गेल्या, 54 धावांचं लक्ष्य आहे. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र 2 धावांपर्यंत मजल मारली आहे. अजूनही यावेळेला आडव्या बॅटनं केलाय प्रहार आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी मात्र पहा अगदी नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळेला सागर अनुसे मैदानाच्या आतमध्ये आले नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यावेळेला अजितशी त्यांनी हस्तांदोलन केलं, त्यांना वेलकम टू द क्रीज सांगितलं आणि त्यानंतर मात्र दिल्या गेलेला मानसन्मान आणि केल्या गेलेलं आक्रमण कमालीचं टायमिंग आहे. सागरच्या बॅटमधून येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. 2 बिगिट्स. या ठिकाणी अनुभवी गोलंदाजी जरूर आहे परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा नेहमीच चॅलेंजिंग असतं. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर हे फलंदाजांचं फॉर्मॅटमधून सर्वाधिक ओळखलं जातं कारण निसर्ग आउटफील्ड त्यावरती शरीराचं संतुलन साधत असताना क्षेत्ररक्षण करण्या ही तारेवरची कसरत असते आणि अगदी त्याच वेळेला स्लिपरी आउटफील्डमधून रनअप स्टार्ट करून गोलंदाजी करणं हे देखील आव्हान असतं. यावेळेला मात्र आणखीन एक एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये परंतु क्षेत्ररक्षक आहे. झेल घेण्याची संधी होती. आय थिंक आरपी त्या ठिकाणी आहेत आणि झेल मात्र सुटला आणि धावा धावफलकावरती आल्या 2. मागील चेंडूवरती आलेला 2 बॅक टू बॅक षटकारानं गोलंदाजांचं प्रत्युत्तर देणं हे देखील गरजेचं होतं आणि यावेळेला मात्र झेल घेण्याची संधी ही संधी गमावली गेली. 2 धावा आल्यात. संघाची एकूण धावा संख्या 16 धावा धावफलकावर. या ठिकाणी आरपी साठीचे आज बक्षिसांची खैरात आहे. मला वाटतं आयोजकांचा फेवरेट आहे आणि अगदी या ग्रुपमधलाच आहे, आर्यन ग्रुपमधलाच आहे. तर प्रत्येक झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आता आरपीसाठी. पहा पहिली झेल घेण्याच्या प्रयत्नानंतर कदाचित हे पारितोषिक डिसाईड केलं गेलं असेल. परंतु मित्रांनो मागील पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं शेवटचा चेंडू फेस करण्याची संधी त्याला मिळाली. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटीचा टॉप एज थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अविनाश चेंडूचा पाठलाग करतायत. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र संधी मिळते आहे. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. धावा धावफलकावरती आलेत या चेंडूवरती 3 धावा. या 3 धावेनं संघ पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हळूहळू अजूनही येणारे 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावांची गरज. अर्थातच या षटकातील शेवटचा चेंडू आणि राहुल जाधव ऑन स्ट्राईक आहे. या संघासाठी मी मगाशी देखील उल्लेख केला की राहुल जाधवची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे. जर का शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर कुठेतरी मी म्हणेन की सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळेल. अन्यथा होय यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार जरूर केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे परंतु बीट करेल क्षेत्ररक्षकाला
आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. आजिश सारख्या गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल, सागर अनुसेच्या बॅटमधून आलेलं 2 बॅक टू बॅक सिक्सेस आणि त्यानंतर अंतिम चेंडूवरती राहुलच्या बॅटमधून आलेला चौकार. इक्वेशन जर पाहिलं तर अजूनही योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज. चला, खेळाडूंना विनंती आहे, जास्तीचा वेळ आपल्याला घेता येणार नाहीये. पहिला षटक या ठिकाणी संपलंय. 5 मिनिटांचा अवधी घेतलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे आणि फार जास्त टीम मीटिंग अलाउड नाही आहेत आपल्याला. पण गोलंदाजीचे बरेचसे विकल्प आहेत, परंतु युवा खेळाडूवरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला जातोय. गोलंदाज राकेश पटेल, अनुभवी गोलंदाजीचा या ठिकाणी वापर केला गेला. अजिशनं पहिलं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी राकेश पटेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंजरी नंतर थोडासा वेग टेनिस क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचा कमी पाहायला मिळाला. रनअप, शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करताना पाहायला मिळालं. पावसाळी रबर बॉलमध्ये हे स्वाभाविक आहे, तुम्ही शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करता. परंतु एकेकाळी जर आपण पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडणारा राकेश पटेल, अर्थातच बुंदी हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि या खेळाडूनं एकदंत संघासमवेत बरेचसे अविस्मरणीय क्षण देखील त्याचे राहिलेत. परंतु इथे बैठकी फटका सागर अनुसेच्या बॅटमधून येणारा या इनिंग मधला तर या दरम्यान आपण पाहतोय सुधांशु मिश्रा, आमचे संघ सहकारी आणि आर्यन स्पोर्ट्सचा एक अविभाज्य घटक, यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. परंतु सागर अनुसे काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. सागरचा जर विचार केला तर आक्रमक फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळाले. यावर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला जशी सुरुवात झाली, राहुल जाधवच्या बॅटमधून विक्रमी 6 चेंडू 6 षटकार आपण पहिल्याच स्पर्धेमध्ये पाहिले, अगदी पहिल्याच इनिंगमध्ये पाहिले असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. परंतु त्यानंतर सागर अनुसे बरोबर त्याचं जे ट्युनिंग आहे खूप कमालीचं राहिलं आहे. पहा, षटकारानंतर एखादा फलंदाज हरळून जातो, पुढच्या चेंडूवरती देखील षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु या खेळाडूंना स्ट्राईक रोटेट केली, कारण होतं की राहुल जाधवला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं आणि राहुलनं मात्र पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय. 6 धावा, षटकार. म्हणेन कमालीची स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हटलं जातं. पहिल्या 2 षटकांमध्ये 54 धावांचं जे लक्ष्य होतं ते थोडंसं कमकुवत करत असतानाची फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. कारण अजूनही येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावांची गरज आहे. आणि जमेची बाजू म्हणजे सागर अनुसे ऑन स्ट्राईक आलाय आणि या खेळाडूमध्ये धमक आहे. कदाचित आयोजकांचा वेळ वाचवला जाणार का, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. अगदी 6 चेंडू 6 धावांचे सामने देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत, किंबहुना या मैदानावरती आपण पाहिलेत. परंतु इथे मात्र गॅपमध्ये चेंडू ढकलला जरूर, सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडला गेला. थोडासा वेट आउटफील्ड आहे, चेंडू ट्रॅव्हल होत नाही, परंतु एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केला जाते. 2 धावांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 42. इक्वेशन उरतं येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची गरज. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज. परंतु राहुल जाधव आणि सागर अनुसेच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर केवळ 2 फटक्यांचं काम. परंतु फटके मारणं तितकी सोपी गोष्ट नाहीये. कैलास येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती, स्वतः संघनायक.
आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. एक्स्ट्रा बाउन्स जरूर होता परंतु चेंडू नियंत्रणामध्ये नाहीये. इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक धावफलकावरती अंकित केली जाईल. विजयासाठी लक्ष्य. येणारे 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. राहुल जाधव ऑन स्ट्राईक. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. फुल टोल वसूल करणारा राहुलच्या बॅटमधून येतो बिग हिट, षटकार. मात्र षटकार आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास जरूर बळावला असेल. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. अगदी पुढ्यामध्ये हा चेंडू होता. थोडासा ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. ब्लाइंड स्ट्रोक. खरं तर राहुल जाधव प्रत्येक चेंडू वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी शरीराच्या जवळ तो चेंडू येऊ देतो. परंतु इथे थोडीशी घाई गडबड जरूर पाहायला मिळाली. अन्यथा हाही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळाला असता. कारण राहुलच्या रेंजमध्ये हा चेंडू होता. मिस केलाय परंतु इथे मिस होणार नाहीये. सामना फिनिश केला जातो. बघायचं तर या ठिकाणी या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊयात. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्या खेळाडूच्या माध्यमातून आला अर्थातच सागर अनुसे ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 0 निर्धाव. धावा खर्च केल्या 11 आणि 4 निर्धाव चेंडू त्यांना फेकले. हे सर्वाधिक महत्वाचे राहिले आणि 2 विकेट्स देखील त्यांना आपल्या नावावरती केल्या. तर फलंदाजी करत असताना 8 चेंडूमध्ये महत्वपूर्ण 28 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो सागर अनुसे ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तर तेजस यायचं आपण. तर सामना क्रमांक